2/2/2022ला ईडीची नोटीस आलेली आहे। ईडीच्या नोटीसची तारीख सुद्धा मी काढून आणली। एन्फोर्समेंट डायरेक्टरी दिल्लीची नोटीस आली। ती का नोटीस आली? आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का? हे दत्ता इकडे ये रे बाबा, हे गबाळ सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। तिथं सेंद्री बार्शी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरवडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे। यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळला 10 का 15 एकर जमीन आहे। तर 7 दुने 14 15 एकर जमीन खातेदार ज्योती मंगल जाधव दिघोळ तालुका जामखेड अशा पद्धतीच्या। दुसरा असले सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं FC रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचा FC रोडला वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजेड त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं करतायत, 7 शॉप आकानी बुक केलेत। 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये आणि त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणलेत। 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर आहे। विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणारा मधल्या आरोपीमधला एक आरोपी कोण? विष्णू चाटे। आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत। त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4। म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं? 7×5 = 35 कोटी आणि विष्णू चाटेचा एक 40 कोटी। 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। आणि याच्यानंतर आकानी त्या बिल्डरला, मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो, म्हणलं हे बिल्डर